आपल्यासोबत बोलण्यासाठी अंबादास दानवे आहे. सर, काय सांगाल? दोन्ही ठाकरेंचं भाषण झालं आहे, एक युतीचे संकेत दिले जात आहेत. मला असं वाटतं युतीपेक्षा समस्त मराठी बांधव आणि महाराष्ट्र एकवटला पाहिजे अशा प्रकारचा संदेश महत्त्वाचा आहे आणि हे एकदा झाल्यावर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील. सर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला मारला आहे दोघांनी, तर या संदर्भात काय मारला? ओपन बोललेले, टोलाबिला मारायची काय गरज आहे? खरं बोललेले समोर ते. कारण ज्या पद्धतीनं सगळ्या मराठीला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचं सरकार देवेंद्रच्या नेतृत्वाखाली करतं आहे आणि एकनाथ शिंदे अमित शहाचे पाय चाटायचं बाकी होतं की जय गुजरातचा काय संबंध होता? पुण्यामध्ये येऊन पेशव्यांच्या कार्यक्रमामध्ये जय गुजरात. मला वाटतं हे मला असं वाटतं एक अति अनुनयाचं जे प्रकार आहे तो हा दिसतोय. त्याच्यामुळे टोलाविला नाही, ओपन टीका केलेली त्याला काय. सर, एकनाथ शिंदे काल जे बोलले जय गुजरात, तर त्या संदर्भात काय पक्षाची भूमिका असेल? आणि भूमिका काय सांगितलेली आहे उद्धव साहेबांनी सांगितलेली आहे, जय गुजरात या राज्यात गुजरातचा काय प्रश्न आहे? कारण तो कार्यक्रमाला काही संबंध नव्हता. आता सगळा विषय मराठी बांधवाचा एकत्रित होत असताना आपण जय गुजरातमध्येच, याचाच अर्थ तुम्हाला महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही. गुजरातच्या कृपेवर तुमचं चालू आहे म्हणून तुम्ही जय गुजरात म्हटले. महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये एकत्र येतील हे दोघं? मला असं वाटतं हे काही निवडणुकानंतरचा भाग आहे. आता सगळे मराठी म्हणून जर एकत्र आल्यानंतर पुढच्या गोष्टी आपोआप होतील.